हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण आलो आहोत कोस्टल डेस्टिनेशनमधील सगळ्यात ब्युटिफुल अशा गणपतीपुळेला. फॅमिली टाईम, अमेझिंग व्ह्यूज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीपुळेमधील गणपती मंदिराची थेट भेट. रेनी सीझन नंतर हा कम्प्लीट ग्रीन कार्पेट व्ह्यू दिसतोय ना. कोकणातल्या ह्या घाटामधून जाताना मिळणारा हा मिस्टी एक्सपिरियन्स म्हणजे जस्ट वाव. आणि फॅमिलीसोबतची रोड ट्रिप म्हणजे तर बेस्ट मेमरीज क्रिएट करतो यार. गणपतीपुळेला जाताना ना एक खास व्हिज्युअल मिळतो, तो म्हणजे हा समुद्रकिनाऱ्याला लागून असलेलाच हा कोस्टल रोड. म्हणजे बघा ना, एका बाजूला असे माउंटेन्स आणि दुसऱ्या बाजूला हे असं समुद्राचं धडधडणारं पाणी. आणि त्यामुळे हा रोड अजूनच ड्रीमी वाटायला लागलाय ना. रस्त्यांवरून जाताना दोन्ही बाजूला ही नारळाची झाडं आणि मागे मधून अशी समुद्राची एक झलक दिसत होती. खरं सांगू तर रत्नागिरीचा आमचा प्रवास जेव्हा सुरू झाला ना, तेव्हापासूनच एक अशी वेगळी शांतता जाणवते. रत्नागिरीची नैसर्गिक सुंदरता आणि गणपतीचं डिवोशन हे दोन्ही मिळून आमचा हा प्रवास नक्कीच खूप सोलफुल होणार आहे असं वाटतंय. कोकण हॅज इट्स ओन मॅजिक आणि रत्नागिरी टू गणपतीपुळे हे त्याचं परफेक्ट उदाहरण आहे. गणपतीला जाताना रस्त्यात आम्हाला हा अप्रतिम असा आरेवारे बीच दिसला. खरं सांगायचं तर हा स्पॉट म्हणजे निसर्गाची एक शांत आणि निरागस भेटच. एका बाजूला बघा ना अशा हिरव्यागार डोंगर रांगा आणि दुसऱ्या बाजूला निळ्या समुद्राचं अनंत पसरलेलं असं सौंदर्य. इथल्या रोडवरून जाताना ही जी वळणं लागत आहेत ना, तिथून खाली दिसणारा हा समुद्र आणि लाटा एकदम असं पोस्ट कार्ड वाईब देतोय. वाऱ्याची झुळूक, हलकासा पाऊस आणि मिस्टी हवा. आणि आता इथूनच आमची गाडी हळूहळू पुढे जाणार आहे. फायनली आम्ही गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्हाला होमस्टेज, भक्तनिवास किंवा स्मॉल रिसॉर्ट्स सगळंच अगदी बजेट फ्रेंडली मिळतं. तर आम्ही आज निवडलं आहे हे सुंदर असं भक्तनिवास. आणि गणपतीपुळेमध्ये तुम्हाला MTDCचे रिसॉर्ट्सही अवेलेबल मिळतील आणि भक्तनिवास किंवा मग लोकल होमस्टेज असे बरेच ऑप्शन्स आहेत. भक्तनिवासमध्ये तुम्ही प्री बुकिंग केली तर तुम्हाला 1500च्या रेंजमध्ये रूम्स घेता येतील. अदरवाईज इथे लास्ट मिनिट जे अवेलेबल असतील ते घ्यावे लागतील. आणि आता आम्ही थोडं फ्रेशनअप होऊन मंदिरात जाणार आहोत गणपती दर्शनासाठी. मंदिराच्या दिशेने जो रोड जातो तिथे एक नॉमिनल अमाऊंट देऊन एंट्री घ्यावी लागते. आणि आता आम्ही आलो आहोत गणपतीपुळे मंदिरमध्ये. ऑनेस्टली हा संपूर्ण ॲटमॉस्फिअर इतका पीसफुल आहे की फर्स्ट स्टेप घेतल्यावरच एक वेगळी कामनेस जाणवते. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे हा स्वयंभू गणपती. इथले लोक सांगतात की ही मूर्ती इथे नॅचरली प्रकट झाली आहे. म्हणजे इथल्या गावकऱ्यांना स्वप्नामध्ये असा संकेत मिळाला होता आणि त्यानंतर हे स्थान शोधलं गेलं होतं. इट्स सच अ मॅजिकल स्टोरी टू थिंक अबाउट इट, राईट. साधारण 400 वर्षांपूर्वी हा टेम्पल स्पॉट मिळाला आहे आणि तेव्हापासून ना इथे भक्तांचा ओघ असा वाढतच गेला आहे वर्षानुवर्षे. आता आपण जातोय आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला आणि मला वाटतं आज तसा क्राऊड कमी आहे, त्यामुळे छान दर्शन घेता येईल. या मंदिराचं लोकेशन ना अगदी युनिक आहे. एकदम असं समुद्राच्या काठावर. म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला हा थेट समुद्र आहे. इथला समुद्र इतका शांत आणि स्वच्छ आहे की वेव्सचा आवाजसुद्धा एक प्रकारची थेरपी वाटते.
गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही थोडा वेळ बाहेरच बसून राहिलो. समोर उसळणारा हा समुद्र, हलकासा वारा आणि मन अगदी शांत. मी आधी म्हटलं तसं इथे या मंदिराची हिस्ट्री लिहिलेली आहे. आम्ही आता इथे प्रसादाचे लाडू घेऊन पुढे जातोय. तसं गणपतीपुळेमध्ये बाकी काही छोटे मोठे शॉप्स आहेत आणि तुम्हाला इथे खाण्यापिण्याचेही भरपूर ऑप्शन्स आहेत. फ्रेश होमस्टाईल कोंकणी मील आणि बाकी व्हेज नॉनव्हेजचेही बरेचसे प्रकार इथे आहेत. लाटांमध्ये खेळताना बाबांनी हात धरला आणि माझं बालपण पुन्हा हातात आलं. लाटा जशा येतात आणि परत जातात ना, तसंच माझं बालपणही मनात येऊन गेलं. त्या काळची निरागसता, ते हसू, तो आनंद, सगळं काही या पाण्याच्या स्पर्शात पुन्हा जागं झाल्यासारखं.